कम्युनिकेशन ड्युरिंग द प्रोसेस, प्रत्येक कम्युनिकेशन आपला वकिलामार्फत झाला पाहिजे. ॲड्रेस द लिगल इश्यूज, लिटिगेशन, एव्हरी कम्युनिकेशन कॅन ट्रान्सफर टू इगो and that ego can lead into the, what is litigation? Litigation is nothing but to pamper our ego. नाही, तुमचा ब्रेड अँड बटर आहे म्हणजे तुम्ही इगोला पॅम्पर करू शकत नाही ना. यू शुड लुक इट फ्रॉम ए पॉझिटिव्ह अँगल. एनिहाव कसं आहे माहिती आहे का, हॉस्पिटलमध्ये कोणाला जायचं नाही, डॉक्टर पण म्हणतो सर्व प्रिकॉशन घ्या, देन ना इलाजाने त्यांना डॉक्टरकडे जावं लागतं. पोलीस स्टेशनला कोणाला इंटरेस्ट नसतो, पण आमच्या घरी चोरी झाल्या किंवा आमच्या घरी बहिणीचा रेप झाला तर मला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं. आर यू विथ मी? सो तसंच वकिलाकडे सुरुवातीलाच या, जेणेकरून आम्ही सर्व प्रिकॉशन घेऊ शकतो, लिटिगेशन टाळला जाईल, कोर्टात जायचं गरज नाही. आणि नंतर गरज पडलं तर आपलं कोर्टातच जावं लागेल. सो यू प्रिपेअर फॉर दॅट अँगल, प्रिपेअर फॉर दी वर्स्ट अँड वर्क टुवर्ड्स बेस्ट. लेट अस लुक ॲट दी कॉम्प्लायन्स पोस्ट ओसी. ओसी झाल्यानंतर सुद्धा खूप काही कॉम्प्लायन्स करावं लागतं. आता साहेब बघतात किती 10 वाजेपर्यंत घेणार की 12 वाजेपर्यंत घेणार. तर लेट अस लुक ॲट द फर्स्ट प्रोसेस. फर्स्ट प्रोसेस इज रिगार्डिंग प्री रिक्विजिट. प्री रिक्विजिटमध्ये आपण बघतो रजिस्ट्रेशन अंडर MCS ॲक्ट आहे का, अपार्टमेंट ॲक्ट आहे का, कंपनीज ॲक्ट आहे का, को ओनरशिप आहे का, ड्युली इलेक्टेड कमिटी आहे का, कन्व्हेन्स झाले की नाही झाला, हे सर्व प्री रिक्विजिट आहे साहेब. Without, if a committee is not duly elected as per the law under the MCS Act, then that society cannot go ahead with the redevelopment because somebody will poke the nose. म्हणून हे कमीत कमी एवढं तर तुम्ही स्कॅनिंग केलंच पाहिजे, रिव्ह्यू केलंच पाहिजे. मेंबरशिप एखादा डिस्ट्रिक्ट बँकेचा सेल्फ रिडेव्हलपमेंट करत असेल, मेंबरशिप ऑफ डिस्ट्रिक्ट फेडरेशन, नो आउटस्टँडिंग गव्हर्नमेंट ड्यूज. विचारलं मला डिफॉल्टर होऊ शकतो, एखादा त्यांनी कर्ज घेतलं असेल तिथे लोन आउटस्टँडिंग आहे. डिफॉल्टर होऊ शकतो तो टायटल दिला नाही, वडिलांचा नावाने होता किंवा आजोबाचा नावाने होता फ्लॅट, बरोबर आहे की नाही, वडिलांचा नावाने होता, वडील वारलेत, आई वारली, पण आता 4 बाउंड आहेत, ते सर्व काय करतात, कोर्ट कचेरी करतात, लीगल डिस्प्यूट आहे. 2 लोक युरोपमध्ये आहेत आणि एक दिल्लीमध्ये आहे आणि एक महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे किंवा पनवेलमध्ये आहे. हे सर्वांचं 4-4 वकील भांडतात. तर अशा दृष्टीने ते सुद्धा डिफॉल्टर आहेत, ताबा देत नाही, निर्णय घेत नाही, पैसे भरत नाही सोसायटीचा. सो देर कॅन बी डिफरंट टाइप्स ऑफ डिफॉल्टर्स who are not complying with the provisions of the act or whatever is required. So we will have to look into it. There can be government dues, there can be mortgage dues, there can be various things. Are you with me? पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, माझ्याकडे आता जजमेंटचं सायटेशन नाही आहे, पण हे काही असू द्या, तुम्हाला काही अडथळे निर्माण होणार नाही. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, युअर टायटल शुड बी क्लिअर and the society by majority in the general body should be deciding the factor and it should be doing the process as required under certain provisions section 79A of the MCS Act. ठराविक मेंबरचा काही डिस्प्यूट असेल, काही ठराविक मेंबर सोसायटीचा ड्यूज भरत नसतील, काही ठराविक लोक मॉर्गेज केलं असेल, काही ठराविक लोकांनी त्यांचं प्रॉपर्टी दुसऱ्याला विकलेलं आहे आणि त्यांच्या आपसामध्ये डिस्प्यूट आहे. इथे एखादा टेनंटला दिला होता, तो टेनंट राहतो, त्यांनी हॅवी डिपॉझिटमध्ये दिलेला, तो खाली करत नाही, मला डिपॉझिट मिळत नाही. हे लोकांनी आपला भावाला किंवा मेवणीला किंवा एक नेबरला इन गुड फेथ राहायला दिला, तू एज्युकेशन कर बाबा इकडे, तो एज्युकेशन पण केलं, सर्व केलं, पण तो खाली करत नाही. आर यू विथ मी? डिफरंट सिच्युएशन देर कॅन बी डिस्प्यूट रिलेटेड टू दी ऑक्युपेशन ऑफ द प्रॉपर्टी. इन स्पाइट ऑफ दॅट रिडेव्हलपमेंट विल हॅपन. जस्टिस GS पटेल साहेबांचं जजमेंट आहे आणि अजून खूप लोकांचं जजमेंट आहे. मी तेच म्हटलं, माझं सायटेशन नाही, तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला दिसेल. एकच त्याच्यामध्ये अट आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कॅनॉट डू एनिथिंग बिकॉज दे आर गिवन ऑन द लोन अँड द लोन इज गिवन ऑन द फ्लॅट. नो डाउट द फ्लॅट इज नॉट बिलॉंगिंग टू दॅट पर्सन, ही ओनली हॅज अ राईट ऑन दॅट फ्लॅट. आर यू विथ मी? दॅट राईट is he is getting a new right in the new flat and this right can be always transferred. So therefore if the building is demolished it will not come in the way of financial institution. आता हे म्हणते साहेब, मी एवढं 10 वर्षापासून राहतो इकडे, माझा भावाचा डिस्प्यूट आहे,
तुम्ही रिडेव्हलपमेंट करू नका, माझा भावाचा जोपर्यंत निर्णय होत नाही. बाय बिल्डिंग पडायला आले, डिलॅपिटेड आहे, तुम्ही पण मरणार मी पण मरणार. तर हे काय म्हणतात, साहेब ठीक आहे एक काम करा, मी तुम्हाला ताबा देतो ना, मला तुम्ही पर्याय भाडा मला द्या, तुम्ही नंतर मला एक हमीपत्र लिहून द्या. काय हमीपत्र लिहून द्यायचं की ताबा मला नवीन बिल्डिंगमध्ये ताबा मला मिळणार आहे. व्हॉट इज प्रॉब्लेम. सो हायकोर्टाने म्हटलं आहे the occupier who gives you the position of the flat, whether it is a legal position, illegal position, but today in the eyes of the law, the property which is in the possession of a person has a better title than the person who has a documental title. Are you with me? म्हणून हायकोर्टाने खूप निर्णय दिलाय. त्याच्या बेसिसवर गव्हर्नमेंटच्या सर्क्युलरमध्ये पण म्हटलं आहे की वन हू गिव्स यू द पोझिशन ऑफ द फ्लॅट शुड बी रिटर्न द फ्लॅट इन द सेम पोझिशन टू द सेम पर्सन. म्हणून काही अडचण होणार नाही. हे सर्व मार्गदर्शन तुम्हाला करावं लागतं कोणाला, सोसायटीला. सो दिस आर द व्हेरियस थिंग्स. नंतर मी डॉक्युमेंटवर बोललो, मी जास्त बोलत नाही. इकडे सर्च घ्यावं लागेल सब रजिस्टर ऑफिसमध्ये, कोर्टामध्ये, इकडे तिकडे तुम्हाला प्रॉपर्टी वेगळं वेगळं बघावं लागतं. लाईन ऑफ ॲक्शन हे थोडक्यात मी सांगतो 2-3 स्लाईडमध्ये. लाईन ऑफ ॲक्शन प्री रिक्विजिट झाला. आता मी असं म्हणतो हाऊसिंग सोसायटीचं रिडेव्हलपमेंट चाललं आहे. For other things, other procedure are there. I am not going into that. I was told that I should deal with only one. नाहीतर आमचा 2-2 दिवसाचा कार्यक्रम होणार आहे. मनोज साहेबांना मी जसं आलो ना, साहेब सांगितलं हे 1-3 तासाचा कार्यक्रम नाही आहे, आपला 2 दिवस लागेल. 4 सेशन दिवसाला, 2 दिवसा 8 सेशन, आणि प्रामाणिकपणे चांगला माणसाला बोलू आपण आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करू, विच विल गिव्ह यू एनहॅन्सिंग द नॉलेज. म्हणून आपण 2 दिवस कार्यशाळा घेऊ. पण तोपर्यंत हाऊसिंग सोसायटीचं कसं असतो ते आपण बघू. एक आहे हाऊसिंग सोसायटी रिडेव्हलपमेंट कॅनॉट बी इनिशिएटेड बाय द मॅनेजिंग कमिटी. इफ द मॅनेजिंग कमिटी कॅनॉट इनिशिएट द रिडेव्हलपमेंट, then who will initiate the redevelopment? Member. So how the members will initiate? By making an application to the managing committee saying that मी आमच्या एरियामध्ये पनवेलमध्ये खूप डेव्हलपमेंट व्हायला लागले, आमचं बिल्डिंग 30 वर्षापूर्वी जुना झालेला आहे, आम्हाला FSI जास्त मिळतो. मी ह्या बिल्डरला विचारला, त्या बिल्डरला विचारलं, तो म्हणलं तुम्हाला 300 फूटचा ऐवजी मी 350 फूट देतो, 50% एक्स्ट्रा एरिया देतो, तुम्हाला कॉर्पस देतो, भाडा देतो. ते अर्ज करतील, साहेब तुम्ही काय करा, रिडेव्हलपमेंट करा. तर हे मॅडम एक सोसायटीमध्ये आहेत, 15-20 लोक आहेत, ते कन्स्ट्रक्शन रिपोर्ट घेऊन आलेत कुठलं स्ट्रक्चरल ऑडिट करून. ते बोललेत साहेब प्रत्येकानं 3-3 लाख रुपये काढा लागेल, 30 वर्ष जुना बिल्डिंग झालेला आहे, आम्हाला रिडेव्हलपमेंटमध्ये जायचं नाही आहे, पण 3-3 लाख कोणी द्यायला तयार नाही आहे, बिल्डिंग डिलॅपिटेड होतोय. तर एका मेंबर म्हणतोय नाही आपण असं करू, 3 लाख हे द्यायच्या अगोदर 3-3 लाख रुपये आम्हाला मिळेल, आम्हाला भाडा मिळेल आणि नवीन बिल्डिंग मिळेल, 25 ते 30% एक्स्ट्रा एरिया मिळेल, एक बेडरूम मिळेल. तर असं विचार करून ते अर्ज देऊ शकतात. ते देऊन ते म्हणतात आता आम्हाला इकॉनॉमिकली वायबल नाही रिपेअर्स, म्हणून आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे. सो ॲप्लिकेशन फ्रॉम दी मेंबर्स इज अ मस्ट. आर यू विथ मी? That should be the, when you are going to deal with the society legal process, because you are involved in every process, what should be the document application should be done. Once the application is issued, what the managing committee should do, what should be the agenda of the general body, how the general body quorum has to be decided, all this need to be taken care. Then taking the quotation from the PMC. PMCचं quotation कसं घ्यायचं, टेंडर कसं भरवायचं किंवा त्यांचा ऑफर कसा आला पाहिजे, PMCचं प्री रिक्विजिट काय असायला पाहिजे, तो आर्किटेक्ट असायला पाहिजे का, PMCमध्ये इंजिनियर पाहिजे का, अपॉइंट दी आर्किटेक्ट, अपॉइंटमेंट लेटर झाल्यावर ठराव होईल, ठराव झाला की त्याला अपॉइंटमेंट लेटर द्या, अपॉइंटमेंट लेटरमध्ये स्कोप ऑफ दी वर्क येणार, फर्स्ट फेजमध्ये काय, सेकंड फेजमध्ये काय, थर्ड फेजमध्ये काय, 4 फेजमध्ये काय, 5व्या फेजमध्ये काय, त्याला काय काय करावं लागतं, किती टायमामध्ये करावं लागतं, ऑल दिस विल बी अ पार्ट ऑफ दी अपॉइंटमेंट लेटर. त्याच्यानंतर त्याला स्कोप ऑफ वर्कमध्ये दिलं जातात, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करा कुठल्या झोनमध्ये आहे. इथे तर रिझर्वेशन नाही ना, उद्या बिल्डिंग तोडलं आणि माहिती पडलं की इथे रिझर्वेशन आहे, बिल्डिंग तोडलं आणि इथे रेल्वेचं रिझर्वेशन आहे आणि तोडल्यामुळे रेल्वेचं रिझर्वेशन आलं म्हणजे मला गरज मिळणारच नाही आहे. तर आय नीड टू बी ॲडव्हान्स नोईंग की समजा माझ्या प्रॉपर्टी कार्डमध्ये 2000 स्क्वेअर मीटर आहे, किती आहे 2000 स्क्वेअर मीटर, आणि आम्हाला वाटलं की 4 FSI आहे, 4 FSI म्हणजे 2000 स्क्वेअर मीटर, समजा 20,000 स्क्वेअर फीट, 4 FSI आहे म्हणजे 80,000 स्क्वेअर फीट बांधणार आहे असं आम्हाला वाटलं, PMCला पण वाटलं.
पण खऱ्या अर्थाने तिथे रोड वाइंडिंग होणार आहे. बिकॉज तिथे काय होणार आहे, नवीन गडकरी साहेब आलेत, ते बोलले आपला 2 लाईन आहे, त्याला 4 लाईन करायचं. अरे आमचं बिल्डिंगमधलं 10,000 स्क्वेअर फूट जाणार आहे साहेब, 10,000 स्क्वेअर फूट जाणार आहे 20,000 स्क्वेअर फूटमध्ये. आता ऑलरेडी माझा 1 FSI मध्ये आहे, म्हणजे 2 FSI झाला, फक्त 10,000 स्क्वेअर फूटच राहिला. 4 FSI केलं तरी किती होणार, 40,000 होणार. मी अपेक्षा केला होता 80,000. माझा पूर्ण कॅल्क्युलेशन टप्प झालाय, हो की नाही. हे प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून त्याला डॉक्युमेंट सर्वे करायला सांगायचं. डॉक्युमेंट बघा, करा, झोनल दाखला घ्या, रोड लाईन रिमार्क घ्या, डेव्हलपमेंट प्लॅन रिमार्क घ्या. इथे काही अडचणी नाही आहे ना, कुठलं रिझर्वेशन नाही आहे ना. त्याच्यानंतर तो फिजिबिलिटी रिपोर्ट किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणार, टेंडर प्रोसेस करणार, कंपॅरेटिव्ह चार्ट बनवणार, शॉर्टलिस्टिंग ऑफ द डेव्हलपर होईल, अंडरस्टँडिंग ऑफ द डेव्हलपर होणार. अंडरस्टँडिंग म्हणजे MOU परत डॉक्युमेंट होईल. त्याच्यानंतर तुम्ही अंडरस्टँडिंग द डेव्हलपर झाला, शॉर्टलिस्टिंग ऑफ द डेव्हलपर झाला, त्यांच्या प्रेझेंटेशन होईल, फायनलायझेशन ऑफ द डेव्हलपर होतं आहे, टेंडरिंगमध्ये प्री बिड मीटिंग होतं आहे, पोस्ट बिड मीटिंग होतं आहे, कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस होतात, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ विथ द डेव्हलपर. त्याच्यानंतर फायनलायझेशन ऑफ द बिल्डिंग प्लॅन होतं आहे. बिल्डिंग प्लॅनसुद्धा जे DA मध्ये म्हटलं त्याचप्रमाणे असायला पाहिजे. 40% एक्स्ट्रा एरिया द्यायला कबूल केलेला, पण प्लॅन 30%चा होऊ शकतो. तर तिथे काय विसंगीत आहे का, टर्म्स अँड कंडिशन काय होतं, त्यांनी काय डिलिव्हरी केले, हे सुद्धा तपासून तुम्हाला सांगणं अतिशय गरजेचं आहे. अप्रूव्हल ऑफ द बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ह झाले का. जोपर्यंत बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ह होत नाही, PAAA होत नाही, तोपर्यंत घर खाली करायचं नाही. आर यू विथ मी. हे प्रिकॉशन तुम्ही सांगायला पाहिजे. की काही लोक काय करतात, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं, अप्रूव्हल पण घेतलेलं नाही, काय नाही, भाडा दिला म्हणून त्यांनी घर खाली करून गेलेत. घर खाली केलं की बिल्डिंग डिमॉलिश झाला. बिल्डिंग डिमॉलिश झाला की नंतर प्लॅन पुढच्या 10 वर्ष अप्रूव्हलच नाही. 6 महिन्याचा भाडा दिला, त्याच्यानंतर 9.5 वर्ष भाडा पण नाही आहे. असं होऊ शकतो. तुमचं जोपर्यंत प्लॅन पास होत नाही, जोपर्यंत व्यावहारिक तो FSI TDR त्याच्या प्रीमियम भरून व्यावहारिक पास करत नाही, बिल्डिंग अप्रूव्हल घेत नाही, बिल्डिंग NOC घेत नाही, म्हणजे FIR NOC घेत नाही, तोपर्यंत तुमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये PAAA होत नाही, तुम्ही खाली करायचं नाही. आणि हे सर्व क्लॉज तुमच्या DA मध्ये आला पाहिजे. when and how he will vacate, what will be the vacation notice, and within what time you will vacate, and at the time of vacation what are the compliance that the developer has to do, what are the compliance that member has to do, what are the compliance that the society has to do. हे सर्व मुद्दे तुमच्या DA मध्ये आला पाहिजे. हे सर्व प्रोसेस संबंधित आहे. त्याच्यानंतर शिफ्टिंग ऑफ द मेंबर्स, कमेन्समेंट ऑफ द कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर काही सोसायटी मी बघितलं साहेब, त्यांनी अप्रूव्हल आणलंय 4 मजल्याचा आणि बिल्डिंग मधला 25 माळ्याचा. उदाहरण माहिती आहे तुम्हाला कोण, कॅम्पाकोला बिल्डिंग ऐकले का तुम्ही. नवीन वकिलांनी ऐकलं असेल, पण जुने वकील काही लोक 10 वर्षापूर्वीचं ऐकलं असेल. कॅम्पाकोला मोठं बिल्डिंग आहे, 4 वरलीला, CC आहे 4 मजल्यापर्यंत. बिल्डिंग त्यांनी बांधला 25 मजला, उर्वरित 21 मजला पूर्ण इलिगल. नो कमेन्समेंट, नो FSI, नो TDR, नथिंग. आणि बिल्डिंग सुप्रीम कोर्टाने म्हणलं तोडून टाका. तर असं होऊ शकतो विदाउट कमेन्समेंट. सुपरविजन ऑफ क्वालिटी, ऑक्युपेशन सर्टिफिकेट, इन्स्पेक्शन, हँडिंग ओव्हर अँड ड्रीम कम ट्रू. तेव्हा तुमचा ड्रीम होतोय. त्याच्या अगोदर स्वप्न असतो. स्वप्न कसं साकारायचं पंडितनी केलं पाहिजे. डेव्हलपमेंट डायरेक्शनमध्ये काय काय आहे, एक AGM झाला पाहिजे, ॲप्लिकेबल रिडेव्हलपमेंट झाला पाहिजे, ॲक्ट रूल्स प्रमाणे झाला पाहिजे. सोसायटी नीड टू हॅव डेव्हलपमेंट वेब पोर्टल. एक वेब पोर्टल होणं गरजेचं आहे. आमचं निदर्शनात असं आला, मी खूप काही गोष्टी सांगू शकतो पण वेळ कमी आहे, म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो 4 जुलै 2019 किंवा 3 जानेवारी 2009 ह्याच्या प्रत्येक परिपत्रकामध्ये मी कुठल्याही प्रकारचा इन्वॉल्ड आहे, महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर अध्यक्ष असल्यामुळे. तर आम्ही एक बघितलं, वेब पोर्टल बनवा, वेबसाईट बनवा, ट्रान्सपरन्सी ठेवा, ट्रस्ट ठेवा, टाइमली कम्प्लिशन बघा. एवढं गव्हर्नमेंट GR मध्ये देऊन सुद्धा कुठल्याही सोसायटी वेबसाईट बनवत नाही. तर आम्हाला एक प्रश्न पडलं, तिथे ट्रान्सपरन्सी नाही आहे, ट्रस्ट होत नाही आणि टाइमली कम्प्लिशन प्रोजेक्ट होत नाही, कसं करायचं. म्हणून मी स्वतः महारेराचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष गौतम चटर्जी, ऐकलं का नाव. गौतम चटर्जी हाऊसिंग सचिव होते डिपार्टमेंटचं, VP माडा होते, SRHचं CEO होते आणि ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर होते. आणि त्यांनी रिअल एस्टेटमध्ये एवढा काम केलेलं आहे म्हणून त्यांना महारेचा फर्स्ट अध्यक्ष म्हणून बनवलं. तर मी त्यांना माझा व्यथा सांगितला
ॲज अ महासेवाचा अध्यक्ष, साहेब असं असं अडचण होतोय. तर ते बोलले तुमचं काय अडचण आहे? म्हटलं साहेब redevelopment is not covered by RERA. Are you aware of this? Redevelopment is not covered by RERA. Then who has covered it? Nobody has covered. No law. There is a law. Transfer of Property Act, Maharashtra Regional Town Planning Act, तुमचं महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, तुमचा स्टॅम्प ॲक्ट, रजिस्ट्री, इन्कम टॅक्स, GST, ऑल द पेरिफरल लॉज आर देअर. पण रिडेव्हलपमेंटला धरून कुठलंही एक प्राधिकरण नाही आहे. रेरा प्राधिकरण बनवलं रिअल एस्टेटसाठी, पण ते रिडेव्हलपमेंटला वगळलेलं आहे. तर रिडेव्हलपमेंटला वगळलं तर रिडेव्हलपमेंटवाले जायचं कुठे? प्रत्येक ह्याला वकिलांना धरून हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जायचं का? म्हणून ते बोलले तुम्हाला काय पाहिजे? म्हटलं साहेब वेब पोर्टल बनवायला आम्ही सांगितलेला, मी तिथे आग्रह धरला होता, पण ते आता इम्प्लिमेंटेशन होत नाही. म्हणून आम्ही एक त्यांच्या अध्यक्षाखाली गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन बनवले. त्याच्या इथे आहे, तुम्ही बघू शकता, गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन. ह्या गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशनमध्ये वेगळं वेगळं स्टेक होल्डर, बार असोसिएशन आहे, PITA म्हणजे आर्किटेक्ट इंजिनियर्स टाउन प्लॅनर्स आहे, बिल्डर्स आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहे, चार्टर्ड अकाउंटंट्स आहे, वेगवेगळ्या असोसिएशनला एकत्र करून एक फेडरेशन बनवलं आहे. आणि एक वेब पोर्टल आम्ही तयार करतो. त्या वेब पोर्टलमध्ये सर्व सर्व्हिस प्रोव्हायडरचं लिस्टिंग होणार आहे, डायरेक्टरी येणार आहे. डायरेक्टरी आल्यानंतर हाऊसिंग सोसायटी त्याप्रमाणे त्यांना नेमता येईल, वकिलांना नेमता येईल, PMCला नेमता येईल, आर्किटेक्टला नेमता येईल, कॉन्ट्रॅक्टरला नेमता येईल, बिल्डिंग मटेरियल सप्लाय घेऊ शकतात, इन्स्टिट्यूशनल फायनान्स घेऊ शकतात. त्याच्यानंतर SOP म्हणजे टाईमलाईन काय असायला पाहिजे, 3 वर्ष प्रोजेक्ट असेल तर दर 3 महिन्याला काय काय केलं पाहिजे, हे सर्व टाईमलाईन, त्याच्या मॉनिटरिंग. आणि काही डिस्प्यूट झालं तर मीडिएटर, आम्ही काही मीडिएटर नेमणार आहे, मीडिएटर मार्फत त्याच्या डिस्प्यूट रिझोल्युशन होणार आहे. तुम्ही म्हणणार प्रभू साहेब आमचं काम तुम्ही कमी करणार आहे, खास करून भोसले बोलतील तुम्ही हे सर्व मीडिएशन केलं, हे केलं, ते केलं, आमचं काम तुम्ही कमी करणार आहे. साहेब असं नाही आहे, मीडिएशनमध्ये जे होईल ते होईल, त्याच्यानंतर तुमच्याचकडे येणार. सो वी हॅव फॉर्म्ड ए रिडेव्हलपमेंट फेडरेशन. आय रिक्वेस्ट ईच वन ऑफ यू टू गो थ्रू दॅट वेबसाईट. GRSF आहे, https://GRSF.in म्हणून आहे वेबसाईट. बघा, वेबसाईटमध्ये तुम्हाला काय माहिती मिळेल. आणि सर्व सोसायटीला मोफत आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर, ॲडव्होकेट, CA वगैरेंना 5,000 आहे वर्षाला, आणि बिल्डरला 10,000 रुपये. बिकॉज ते काही ऑफिसचं खर्च वगैरे निघाला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च निघाला पाहिजे. म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म जिथे ट्रान्सपरन्सी होणार, ट्रस्ट होणार, आणि प्रत्येकाला आम्ही व्हेरीफाय करणार. वकील म्हटलं की त्यांच्या बार असोसिएशनचं किंवा मेंबरशिप आहे का किंवा सनद आहे का हे व्हेरीफाय करणार. फर्जी वकील तिथे येऊ शकत नाही. आर्किटेक्ट असेल तर त्यांचं सर्टिफिकेट बघणार. सो वी हॅव टू हॅव अ वेबसाईट विच वन कॅन गेट इट रजिस्टर्ड हिअर फ्री ऑफ कॉस्ट. हाऊसिंग सोसायटी फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यानंतर ऑथराइज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कॅनॉट डू द रिडेव्हलपमेंट. SGM कॅन बी कॉल्ड बाय 20% मेंबर्स ॲप्लिकेशन. 14 दिवस नोटीस देऊन तुम्ही रिडेव्हलपमेंट करू शकता, जिथे 2/3 कोरम पाहिजे. 67 मेंबर्स प्रेझेंट शुड बी रिक्वायर्ड. एजेंडा फॉर द रिडेव्हलपमेंट, टू डू द रिडेव्हलपमेंट ऑर नॉट टू डू द रिडेव्हलपमेंट. त्याच्यानंतर तुमचं अपॉइंटमेंट ऑफ PMC आणि टाईमलाईन, 3 वर्षात 4 वर्षात कसं काय होणार आहे. मोर दॅन 51% मेंबर्स शुड ॲग्री फॉर द रिडेव्हलपमेंट. आणि त्याच्यानंतर तुमचं एक टेंडर होईल, फिजिबिलिटी रिपोर्ट होईल, मी जे चर्चा केलेलं आहे. PMC नेमणार. त्याच्यानंतर सिलेक्ट कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर इन द SGM. तिथे व्हिडिओ शूटिंग होणार आहे, रजिस्ट्रार येणार आहे. आता मला विचारलं गेलं रोल ऑफ रजिस्ट्रार. कोणी विचारलं हे प्रश्न? ओके साहेब, असं आहे, रजिस्ट्रार हाऊसिंग सोसायटीसाठी ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आहे. आता मी सांगू का ब्रह्मा काय करतो? ब्रह्मा तुम्हाला जन्म देतो, म्हणजे हाऊसिंग सोसायटी जन्म देतो. त्याच्यानंतर विष्णू काय करतो? तुमचा प्रत्येक ठिकाणी तुमचा बाजूला असतो. हे कर, हे करू नका, हे करू नका, हे कर, हे करू, म्हणजे मॉनिटरिंग, रिव्ह्यू तो मॉनिटरिंग करतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स असेल तर ते बघतो. काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स म्हणजे काय, जनरल बॉडी नाही झाला, AGM नाही घेतलं, जे कोरम नाही आहे, हे सर्व कामकाज व्यवस्थित आहे की नाही बघायचं. आणि डेव्हलपर नेमताना व्हिडिओ शूटिंग झालं की नाही, डेव्हलपरला बोलवले की नाही, त्यांचं टेंडरिंग झालं की नाही, PMC नेमलं की नाही, परिपत्रकाचं पालन झालं की नाही, हे सर्व व्हेरीफाय करायचं काम जबाबदारी त्याचं आहे. आणि जे काही छोटं डिस्प्यूट आहे, हे सर्व डिस्प्यूट रिझोल्युशन, ग्रीव्हन्सेस रिड्युसल इज अ रेग्युलेटर, तो बघणार. आणि शेवटी तो एमाल्गमेशन, ॲब्सॉर्प्शन, डिझोल्युशन, कॅन्सलेशन सर्व करणार आहे. महेश्वर सुद्धा तोच आहे. तर ह्या सर्व गोष्टी तो रजिस्ट्रार तुमचा असणार आहे. त्याचा रोल अजून वाढणार आहे. येणाऱ्या दिवसात डिस्प्यूट वाढणार आहे.
म्हणून कदाचित रजिस्टरला अजून जास्त जबाबदारी देणार आहेत. तर रजिस्टरचं समोर होणार आहे. फिजिबिलिटी रिपोर्ट, रोल ऑफ पीएमसी. एखादा प्रश्न आला मला, रोल ऑफ पीएमसी काय? वकिलांचा रोल मी सांगितला. पीएमसीचा रोल कोणी विचारला? हु इज पीएमसी? पीएमसी इज अ ग्रुप ऑफ प्रोफेशनल टू गाइड दी सोसायटी. प्रोफेशनल इन्व्हॉल्व्स दी ॲडव्होकेट ऑल्सो. आर्किटेक्ट, इंजिनियर, ॲडव्होकेट, स्ट्रक्चरल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर किंवा तुमचं CA हे सर्व असतात. पण मी नेहमी सांगतो, जर ऐकून घ्या माझं काय म्हणणं आहे. यू टेल मी अँड करेक्ट मी इफ आय एम रॉंग. मी नेहमी सांगतो पीएमसीचं वकिलांना तुम्ही नेमायचं नाही. आर यू विथ मी? पीएमसीचं वकिलांना तुम्ही न्यायचं नाही. पीएमसी वकील मे बी देअर इन द पीएमसी, लेट हिम बी देअर. पण सोसायटीचा वकील स्वतंत्र असायला पाहिजे. का? बिकॉज देर कॅनॉट बी अ क्लॅश ऑफ इंटरेस्ट. आणि पीएमसी कम्स मच लेटर, ॲडव्होकेट कम्स मच अर्ली, आणि ॲडव्होकेट विल बी देअर टिल द एंड इवन आफ्टर द पोझिशन इज गिवन. आर यू विथ मी? म्हणून वकील तुम्ही पीएमसी बरोबर जोडत असेल तर जोडा, पण त्याला तुम्हाला स्वतंत्र सोसायटी मिळणार नाही, हे आमचं मत आहे. You may correct me because clash of interest should not happen. So therefore, in order to avoid the conflict of interest, what we suggest, the advocate for the society should be different than the advocate who is in PMC. It should be transparently done. No doubt, we have said architect, structural engineer, civil engineer, chartered accountant, advocates and society consultant वगैरह part of the team. But let them be a part of that team. But that advocate in any circumstances, and if you are an advocate connected with one PMC, please don't suggest that PMC to the society. For example, Bosle is an advocate for ABC society, and he is also partner with me in PMC, where I am running a PMC. Okay, he is a partner with me. He should not suggest my PMC, because then he will not be able to do the justice for his role. Are you with me? एवढं तर एथिकल स्टँडर्ड आपण ठेवायला पाहिजे. पैसे कमवणं खूप लोक कमवतात. पैसे कमवणं आपला ध्येय असायला नाही पाहिजे. पैसे विल कम टू यू, 100% इट विल कम, बट सी दॅट इट इज अर्न इन ए एथिकल वे. लोक तुमच्यावर विश्वास ठेवून सर्व करतात आणि तुमचंच फक्त तुम्हाला पीएमसीचा प्रॉफिट सुद्धा मिळतो म्हणून तुमचंच लोकांना करणार, नंतर क्लॅश ऑफ इंटरेस्ट होणार, ते पीएमसीला काढता तुम्हाला येणार नाही. सो यू आर कॉम्प्रोमाइजिंग युअर स्टँडर्ड. इट शुड नॉट हॅपन असं मला म्हणायचं आहे. उद्या पीएमसी सुद्धा चुका करू शकतात. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. You can be a consultant for one PMC, but that PMC you should not suggest to the society. This is my view. Prepare the feasibility report and get the plans approved. Guide the appointment of agencies like contractor. आता feasibility report एकाने विचारलं मला, कोणी विचारलं मला लक्षात नाही, कोणी विचारलं ते feasibility report. What is feasibility report? How to calculate? बरोबर आहे ना? तर what is new FSI? तर feasibility report मध्ये 5 पार्ट आहे. As an advocate you should also know. फर्स्ट थिंग इज डिटरमाइन द मॅक्झिमम कार्पेट एरिया. अमुक स्कीममध्ये किती कार्पेट एरिया मिळू शकतो. आम्ही 33(7) मध्ये गेलं तर असं, रेग्युलेशन 10 मध्ये गेलं तर असं, रेग्युलेशन 6 मध्ये गेलं तर असं, किती FSI मिळतं, किती बांधकाम होऊ शकतो, हे दिस इज द फर्स्ट. सेकंड, डिटरमाइन द टोटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट. हे टोटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट विल बी वर्कड आउट बाय द आर्किटेक्ट ओनली विथ द हेल्प ऑफ CA और मटेरियल अँड ऑल. थर्ड इज डिटरमाइन हाऊ मच कार्पेट इज रिक्वायर्ड. फॉर एक्झाम्पल, समजा एक उदाहरण म्हणून सांगतो, माझ्याकडे 1 लाख स्क्वेअर फूट बांधायचं आहे. सॉरी, 1 लाख नको, एक 10,000 स्क्वेअर फूट बांधायचं. व्हेरी स्मॉल एक्झाम्पल घेऊ. किती बांधायचं आहे? 10,000 स्क्वेअर फूट. उदाहरणार्थ 10,000 स्क्वेअर फूट बांधण्यासाठी मला माझा प्लॉट साईज 500 स्क्वेअर मीटर होता. 5,000 स्क्वेअर फूट. 5,000 स्क्वेअर फूट समोर मला 10,000 स्क्वेअर फूट बांधायला मिळतो. सो दॅट इज अ मॅक्झिमम अंडर DCPR. किंवा 5,000 समोर 3 FSI मिळतो 15,000. लेट अस से 3 FSI. 3 FSI मला 15,000 स्क्वेअर फूट बांधायला मिळतो. आर यू विथ मी? 5,000 समोर 3 FSI म्हणजे 15,000 बांधायला मिळतो. दॅट इज द स्टेप 1. दुसरा आहे टू डिटरमाइन द टोटल कॉस्ट. हे 15,000 स्क्वेअर फूट बांधण्यासाठी खर्च किती होणार आहे? खर्च अप्रुव्हलचा खर्च आहे, प्रीमियम द्यावं लागतं, FSI TDR खरीदावं लागतं, त्याच्यानंतर भाडा द्यावं लागतं, कॉर्पस द्यावं लागतं, व्याज द्यावं लागतं, इंटरेस्ट द्यावं लागतं. हे सर्व गणित धरून आपल्याला किती खर्च होणार आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च किती आहे, मार्केटिंग खर्च किती आहे, इंटरेस्ट खर्च, हे सर्व घेऊन आपण टोटल कॉस्ट काढलं. फॉर एक्झाम्पल, टोटल कॉस्ट फॉर दिस 15,000 स्क्वेअर फूट, आय एम जस्ट गिविंग एन एक्झाम्पल. ओके, 15 कोटी आपण
15 कोटी होतोय, बरोबर आहे. 15 करोड. आता 15 करोड माझा टोटल कॉस्ट होतोय 15,000 स्क्वेअर फूट बांधायला, ठीक आहे. माझा विक्रीचा रेट इकडे किती आहे फॉर सेलिंग रेट? समजा माझा बँड्राला आहे आणि सेलिंग रेट 30,000 रुपये आहे बँड्रामध्ये. इथे 15,000 असेल, 10,000 असेल. लेट अस टेक एक्झाम्पल 30,000 इज माय सेलिंग रेट. 15 करोड डिवायडेड बाय 30,000 किती होते बघा, जरा कॅल्क्युलेटर बघा. त्याच्यामध्ये 15 करोडमध्ये माझा प्रॉफिट पण आला, बिल्डरचा प्रॉफिट पण आला. 15 करोड डिवायडेड बाय 30,000. 30,000 इज पर स्क्वेअर फूट रेट, बरोबर आहे. 15 करोड कमवण्यासाठी त्याच्यामध्ये 3 करोड बिल्डरचं प्रॉफिट आहे, 12 करोड प्रोजेक्ट कॉस्ट आहे. 15 करोड त्याला पाहिजे. 15 करोड पाहिजे डिवायडेड बाय 30,000 किती येतोय बघा, 5,000 ना. 5,000 स्क्वेअर फूट म्हणजे 15 करोड रिकव्हरी करायचं असेल ॲट द रेट ऑफ 30,000 पर स्क्वेअर फूट, त्याला किती स्क्वेअर फूट विका लागेल? 5,000 विका लागेल. आता माझ्याकडे बांधकाम किती आहे? 15,000 आहे. सो दॅट मीन्स टू डिटरमाइन द टोटल कॉस्ट 15 करोड, टू डिटरमाइन हाऊ मच कार्पेट इज रिक्वायर्ड टू सेल इन द ओपन मार्केट 5,000. 15 करोड रिकव्हरी करण्यासाठी 30,000चा रेट आणि मला किती विका लागेल? 5,000. आता उर्वरित किती आहे? 10,000. तो 10,000 फॉर हुम? 10,000 फॉर द एक्झिस्टिंग मेंबर्स. समजा रेट 20,000 आहे किंवा 20,000 धरा. 15 करोड डिवायडेड बाय 20,000 किती होतोय? रेटवर अवलंबून आहे. 15 करोड डिवायडेड बाय 20,000 झालं तर किती होते बघा जरा, 7,500. दॅट मीन्स 15,000 मध्ये मला किती विकायला मिळतो? 7,500 मला विकलं तर मला 15 करोड मिळतो. म्हणून 7,500 स्क्वेअर फूट कोणाला असणार? एक्झिस्टिंग सोसायटीला. आता समजा विकायचा रेट माझा 10,000 आहे तर काय होणार? मला विकायचा रेट 10,000 आहे तर मला किती विका लागेल? रेट पर स्क्वेअर फूट इज 10,000. 15,000 स्क्वेअर फूट म्हणजे सर्वच सर्व मला विका लागेल. आर यू विथ मी? इट इज नॉट फिजिबल. सो दिस इज हाऊ द फिजिबिलिटी इज वर्कड आउट. लोकांना काय वाटतं, बाजूला 3 स्क्वेअर फीट त्याला 30% एक्स्ट्रा मिळाला, मला 20% मिळेल, मला 40% मिळेल, तो बिल्डर माझा दोस्त आहे, तो मला प्रॉफिट जास्त घेणार नाही, असं नसतो. एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन द economics. Evaluation is based on the economics. Balance is for the existing members आणि evaluation of the terms of percentage. 7,500 विका लागेल, 7,500 असेल, as against 5,000 you are getting 7,500. that means 50% extra area. How to determine the carpet area? आपण म्हटलेलं आहे डेव्हलपमेंट प्लॅन ॲज पर द MRTP 1966. महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट प्रमाणे तुम्हाला DCPR असणार, DCPR प्रमाणे होईल. आणि व्हॉट इज कार्पेट एरिया, व्हॉट इज बिल्टअप एरिया? कार्पेट एरिया इज वेअर कार्पेट कॅन बी पुट. बिल्टअप एरिया इज इन्क्लुडिंग द आउटर वॉल. हे कार्पेट एरिया आहे जिथे कार्पेट टाकू शकतो. बिल्टअप एरिया म्हणजे बाहेरचं पण इन्क्लुडेड आहे. आणि सुपर बिल्टअप म्हणजे कॉरिडॉर, लॉबी, लिफ्ट एरिया सर्व आला. हे सुपर बिल्टअप एरिया. दिस इज हाऊ द बिल्डर्स कॅल्क्युलेट. सुपर बिल्ट सेलेबल एरिया म्हटलं ते बाहेरचं. पर स्क्वेअर फूट रेट. फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे रेशियो बिटवीन द एरिया ऑफ द कवर्ड लँड विथ द टोटल कन्स्ट्रक्शन दॅट कॅन बी डन. FSI 1. समजा लँड एरिया, फॉर एक्झाम्पल लँड एरिया तुमचा 1000 स्क्वेअर मीटर आहे आणि 1000 स्क्वेअर फीट तुम्ही व्हर्टिकली बांधू शकतात. आर यू विथ मी? 1,000 स्क्वेअर फूट ऑफ द लँड, 1 FSI मीन्स 1,000 यू कॅन कन्स्ट्रक्ट इन द ग्राउंड फ्लोर ओनली. बरोबर आहे. सपोज तुम्हाला 2 फ्लोर. लोक काय म्हणतात, तो बिल्डर आहे ना, माझं 4 मजले होते हो, आता त्यांनी 16 मजले बांधले. त्यांना वाटतं 16 मजले बांधले म्हणजे काय जास्त होणार, असं नाही आहे. 16 मजल्यामध्ये त्यांनी जेवढा FSI मिळतो तेवढंच बांधलंय. हे म्हणतात नाही, बाजूवाल्याने 22 मजले बांधले. प्लॉट साईज सेम आहे, सब कुछ सेम आहे, पण त्यांनी तेच FSI समजा 1000 असेल, त्यांनी 500 म्हटलं तर काय होईल, 2 मजले होणार. त्याने 250 फूट केलं तर किती होणार, 4 मजले होणार. 4 मजले झाले म्हणजे ते 4000 वापरलं असं नाहीये. सो वन हॅज टू वर्कआउट अँड अंडरस्टँड अँड यू ॲज अन ॲडव्होकेट नीड टू गाईड. शेवटी मी हे एवढं का सांगतो, शेवटी आमचा रोल आहे गायडिंग. FSI 2 असेल तर फ्री ऑफ FSI. काही गोष्टी फ्री ऑफ FSI असतो, ते पण तुम्ही बघून घ्या. एन्सिलरी FSI 60% असतो, दॅट इज आउटर एरिया वगैरे तुम्ही करू शकता. आणि फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये नॉट प्लॉट एरिया, परमिसेबल एरिया, इन्सेंटिव्ह FSI हे सर्व तुम्हाला कुठे मिळतात, DCPR मध्ये येतात. तुम्ही हे बघून घ्या.
ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट, TDR म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट, त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. आणि डेव्हलपमेंट पोटेन्शियल जे आहे, रोड आहे, पार्किंग आहे, रेफ्यूज एरिया आहे, खूप काही गोष्टी आहे. ॲडजस्टमेंट ऑफ प्रीमियम असतो. हे मुंबईमध्ये टेबल नंबर 12 असतो मुंबईमध्ये ॲज पर द मुंबई DCPR 2034. आणि ते FSI ॲज पर द रोड विड्थ असो, ते तुम्ही बघून घेऊ शकता. आणि युनिफाईड DCPR पनवेलला कुठला लागू आहे हो? पनवेलला UDCPR 2020. युनिफाईड DCPR फॉर एंटायर महाराष्ट्र अदर दॅन मुंबई. मुंबईला वेगळंच ट्रीटमेंट आहे, मंत्रालय तिकडे आहे. आता तुमचं काय असायला पाहिजे माहिती आहे का? मंत्रालय रायगडमध्ये घेऊन या, म्हणजे तुमचं FSI पण वाढणार. आणि होणे शक्य आहे, 100% शक्य आहे. हाँ, एअरपोर्ट लेके आहे अभि. आता मनोज साहेबांना सांगा आम्हाला इथे, आता बघा हायकोर्ट तिथून इकडे आलंय, कुठे? BKCला. मंत्रालय रायगडमध्ये आला पाहिजे म्हणून 20-25 वर्षापासून चाललंय. आणि इथे मंत्रालयाला तर तुमचा रेट इतकी वाढणार आहे की विचारू नका. तुम्हाला काही काम न करता त्याच्यात होऊ शकतो. इथे युनिफाईड DCPR असतो, UDCPR. आणि UDCPR मध्ये टेबल नंबर 6.3, रेग्युलेशन नंबर 6.3 मध्ये एक टेबल दिलेला आहे. त्या टेबल G म्हणतायत. त्या टेबल G प्रमाणे 6G बघा, इथे 6G म्हटले मी, 6G इथे टेबल 6G आहे. 6G मध्ये तुम्हाला दिसेल, हे PPT तुम्हाला मिळेल. ते रोड विड्थ प्रमाणे FSI, बेज FSI, प्रीमियम FSI, TDR FSI, खूप काही गोष्टी असतो. तुम्ही ते बघून घ्या. हे बघा रोड विड्थ प्रमाणे बिलो 9 मीटर, 9 मीटर टू 12 मीटर, 12 मीटर टू, हे सर्व तुम्हाला बायाट करायचं गरज नाही आहे. हे सर्व आर्किटेक्ट बघेल. पण त्यांनी व्यवस्थित तुम्ही आर्किटेक्टने विचारलं पाहिजे कोणचं DCPR घेतलं, कुठला टेबल घेतलं, कुठल्या स्कीम अंतर्गत येतो, तुला किती FSI मिळतो. बिकॉज तुमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये हे नमूद केलं पाहिजे. बिकॉज आमच्या मित्रांनी विचारलं ना, FSI उद्या वाढलं तर काय होईल. द डेव्हलपमेंट कंट्रोल तुमचा DA मध्ये आला पाहिजे, आज तुला डेव्हलपमेंट राईट देतो एवढंच 3 FSI प्रमाणे. उद्या 3.5 झाला, 4 झाला, 1 FSI जे आहे ते सोसायटीचं राहील किंवा त्याच्या 50-50 होईल. हे तुमचं कशामध्ये आला पाहिजे? DA मध्ये आला पाहिजे. म्हणून वाढीव FSI जे काही तुम्ही नमूद करता त्याच्या व्यतिरिक्त आलं तर तुम्ही ते केलं पाहिजे. युनिफाईड DCPRचं काही इन्स्ट्रक्शन आहे, मी हे वाचत नाही आहे. यू आर ऑल ॲडव्होकेट्स, यू कॅन गो थ्रू दॅट कंडिशन्स वगैरे. आणि युनिफाईड DCPR गुगलमध्ये तुम्हाला मिळेल, तुम्ही जरा अभ्यास करा. डेव्हलपमेंट एग्रीमेंट झाला पाहिजे, पॉवर ऑफ अटर्नी झाला पाहिजे. आणि पॉवर ऑफ अटर्नीमध्ये काय झालं पाहिजे? रजिस्ट्रेशन झाला पाहिजे, पॉवर ऑफ अटर्नी आणि DA. त्याच्यानंतर जनरल बॉडीमध्ये अप्रूव्ह झाला पाहिजे. ॲडिशनल TDR काय होणार आहे, NOC कसं होणार आहे, अप्रूव्हिंग कोण करणार आहे, NMMC रायगड म्युन्सिपल कॉर्पोरेशन करणार आहे काय, पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन करणार आहे. हू विल पे दी चार्जेस, अप्रुव्हल, कमेन्समेंट, अलॉटमेंट लेटर, इंडिव्हिज्युअल फ्लॅट ॲग्रीमेंट, चेक्स, रेंट, डिपॉझिट, शिफ्टिंग करताना काय काय पूर्तता केलं पाहिजे. आणि लेट मी टेल यू इन द DA, बिकॉज आय वॉज डिस्कसिंग अबाउट द प्रोसेस. प्रत्येक टप्प्याने जरा समजून घ्या, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. टप्प्याने काय केलं पाहिजे? टप्प्याने कॉम्प्लायन्स काय झाला पाहिजे, प्री IOD काय काय केलं पाहिजे, पोस्ट IOD काय केलं पाहिजे डेव्हलपरनी, त्याच्यानंतर प्लिंथ करताना काय केलं पाहिजे. सो ऑल दिस ॲट द टाइम ऑफ वेकेशन व्हॉट ही शुड डू, ऑल दिस कॉम्प्लायन्स at each stage need to be recorded in the DA. Are you with me? Then you can see whether that is being done or not. Shifting of the society members, architect committee, development committee. आणि लेट मी टेल यू, सोसायटीमध्ये 2 कमिटी नसावा. कुठल्या 2 कमिटी? एक रिडेव्हलपमेंट कमिटी. सी, रिडेव्हलपमेंट कमिटी डज नॉट हॅव अ लीगल टायटल, इट इज नॉट लीगली कॉन्स्टिट्यूटेड. प्रत्येकानं वाटतं की रिडेव्हलपमेंट होताना मला पाहिजे. नो, यू आर नॉट अलाउड. अँड इफ यू डू इट देर विल बी 2 पॉवर सेंटर. आणि 2 पॉवर सेंटर असेल तर काय होणार? 2-2 वकिलांना काम मिळणार आहे. तर ते तसं करू नका, बिकॉज तुमचं रिडेव्हलपमेंट. सो कमेन्समेंट ऑफ द कन्स्ट्रक्शन, क्वालिटी टेस्ट, पिरियडिकल सुपरविजन, प्रत्येक क्वार्टरली एक रिव्ह्यू मीटिंग झाला पाहिजे. वकिलांनी त्यांच्या DA मध्ये टाकायला पाहिजे की एव्हरी मंथ, एव्हरी वीक, क्वार्टरली देर विल 1 रिव्ह्यू मीटिंग. आणि सुपरविजन, क्वालिटी कन्स्ट्रक्शन, ऑक्युपेशन सर्टिफिकेट आले की नाही ते बघायला पाहिजे. जॉईंट इन्स्पेक्शन झाला पाहिजे. आणि शेवटी जॉईंट इन्स्पेक्शन झाल्यावर कंप्लिशन सर्टिफिकेट झाला पाहिजे. हँडिंग ओव्हर द फ्लॅट्स. त्याच्यानंतर तुमचं सेल्फ रिडेव्हलपमेंट. एकाने प्रश्न विचारला मला, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द सेल्फ रिडेव्हलपमेंट.
सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये बेनिफिट आहे, पण त्याच्यात रिस्क पण आहे. मी त्याच्यामध्ये जात नाही. सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर स्वतः करणार आहे. सोसायटी मेंबर्स हॅव कंट्रोल ओव्हर दी प्रोजेक्ट, ऑल द प्लान्स विल बी डॉक्युमेंट. हे सर्व ॲडव्हान्टेज आहे. बरं आहे. सोसायटी मेंबर्स कॅन गेट एक्स्ट्रा स्पेस, नो शेअरिंग ऑफ ॲडिशनल FSI विथ द डेव्हलपर. हे सर्व ॲडव्हान्टेज आहे. तुम्हाला नो डिपेंड ऑन आउटसाइडर. तुमचं सोसायटी मेंबर कॅन डिसाइड दी प्लान्स अँड द आर्किटेक्ट एम्युनिटीज, बिल्ड्स ट्रान्सपरन्सी इन द प्रोसिजर. प्रोजेक्ट कॅन बी कम्प्लीट विदिन अ टाइमलाईन, बिकॉज तुमचं स्वतःच आहे, तुम्ही करणार. दुसरा आहे डिसएडव्हान्टेज पण आहे. देर आर मॉनिटरी बेनिफिट्स. तुम्हाला एक्स्ट्रा FSI मिळणार, सर्व्हर्स मिळणार, प्रॉफिट होणार, खूप काय होणार, पण रिस्क पण तेवढंच आहे. हायर द प्रॉफिट, हायर द रिस्क. नो स्टॅम्प ड्युटी, हे ॲडिशनल बेनिफिट आहे. तुमचं लोअर फायनान्स कॉस्ट, तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे, गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह देणार आहे. 13 सप्टेंबर 2019ला एक परिपत्रक आलेलं आहे, गव्हर्नमेंट GR आहे. त्याच्या सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये काही खूप बेनिफिट दिलेला आहे. लोनसुद्धा तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक किंवा ठाणा जिल्हा बँक किंवा रायगड जिल्हा बँकेतून मिळू शकतो. सेव्हिंग ऑन एक्स्ट्रा लिगल कॉस्ट, वकिलांचा एस्पेशली लिटिगेशनचा खर्च कमी होणार, वकिलांचं काम वाढणार. सेव्हिंग्स बँक गॅरंटी, GST वगैरे आले. चॅलेंजेस इन द सेल्फ रिडेव्हलपमेंट, टाईम कॉम्पिटन्स अँड इन्क्लिनेशन. काही लोकांकडे इन्क्लिनेशन नसतो, त्यांच्याकडे कन्सेन्सस होत नाही, तर हे सर्व अडचण आहे. एबिलिटी टू सेलेबल एरिया तुम्ही विकू शकत नाही ॲज अ सोसायटी, खूप अडचण आहे. ॲग्रीमेंट बिटवीन द सोसायटी अँड इथे वकिलांचं काम येतो. साहेब काय काम येतो वकिलांचा? डॉक्युमेंट बनावं लागेल. कंटेंट ऑफ द ॲग्रीमेंट विथ द कॉन्ट्रॅक्टर, विथ द PMC, कॉमर्शियल क्लॉजेस, कम्प्लिशन पिरियड, टर्मिनेशन क्लॉज. कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंटमध्ये टर्मिनेशन क्लॉज पाहिजे, पण DA मध्ये टर्मिनेशन क्लॉज कोणी ॲक्सेप्ट करत नाही. नंतर ॲग्रीमेंट बिटवीन द सोसायटी अँड द मेंबर, नंतर लोन ॲग्रीमेंट असणार, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन येणार. डॉक्युमेंट दॅट शुड बी परस्यूड, हे मी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिले, तुम्ही बघून घ्या. सेल डीड, टायटल डीड, कन्व्हेन्स डीड, म्युटेशन एंट्री, बिल्डिंग प्लान, NOC, सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट, अलॉटमेंट लेटर, बिल्डिंग बायर ॲग्रीमेंट, कन्स्ट्रक्शन ॲग्रीमेंट, कॉपी ऑफ पोझिशन. हे सर्व डॉक्युमेंट कोणाचं आहे हो? वकिलांचा रोल आहे सर. आणि हे तुम्हाला समजून सांगायला लागतं पहिल्यांदा मीटिंगला. हे PPT तुम्ही शेअर करा लोकांना. मायनॉरिटी अँड मेजॉरिटी, कोणी विचारलं सर 95% पीपल आर रेडी टू वेकेट, 5 पीपल, काही चालत नाही. GS पटेल साहेबांनी एक जजमेंट दिले, काय माहिती आहे का? जस्टिस GS पटेल साहेबांनी 5-5 लाख रुपये टाकले एका मेंबर खाली करत नाही म्हणून. माहिती असेल तुम्हाला. यू कॅनॉट ब्रिंग प्रॉब्लेम फॉर दी मायनॉरिटी मेजॉरिटी. हे जजमेंट आहे अभंग समता कोऑपरेटिव्ह सोसायटी मायनॉरिटी अँड मेजॉरिटी, बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे. मी वाचत नाही आहे, तुम्ही वाचून घ्या. चॉईस डेव्हलपर वर्सेस पंतनगर, हे सुद्धा सायटेशन आहे, जजमेंटचा सिनॉप्सिस आहे. ह्याच्यात सुद्धा असंच म्हटलं आहे की तुम्ही एखादा सोसायटीने निर्णय घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकत नाही, अडथळे निर्माण करू शकत नाही. कोर्ट कमिशनरला नेमून ताबा घेतला जातात, कोर्ट कमिशनरला ताबा घेऊन ते हँडओव्हर केलं जातात. सो जजमेंट आहे. गोडी कामगार, मी आता वाचत नाही आहे, 2010चं जजमेंट आहे. असं आकाशा पृथ्वी लाईफस्टाईल वर्सेस आकाशा कोऑपरेटिव्ह सोसायटी, हे सुद्धा 24 ऑगस्ट 2013चं जजमेंट आहे. मायनॉरिटी वर्सेस मेजॉरिटी जजमेंट आहे. म्हणून मी खूप जजमेंट वाचत नाही. दुसरा आहे टर्मिनेशन ऑफ डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. काही वेळेत डेव्हलपर आपला कॉम्प्लायन्स करत नसेल, त्यांनी मॉर्गेज केलं असेल आणि मल्टिपल सेल केलं असेल, तुम्ही त्याला टर्मिनेट करू शकतात. ओम सिद्धी नाय, SRA CHS स्लम आणि ह्याच्यावर यश डेव्हलपर आहे. तुम्ही हे सर्व कोर्ट जजमेंट आहे आणि एकदम थोडक्यात मी दिले. रिडेव्हलपमेंट ज्युरिडिक्शन कोणाकडे आहे, कोणी सांगू शकतात? रिडेव्हलपमेंट कुठे जाणार? कोऑपरेटिव्हकडे जाणार का? इट इज अ डिस्प्यूट बिटवीन द मेंबर अँड द सोसायटी. रिडेव्हलपमेंटचा ठराव घेऊन ते जनरल बॉडीमध्ये जाऊ शकतात का? कंझ्युमर कोर्टामध्ये जाऊ शकतात का? रेरामध्ये जाऊ शकतात का? कुठल्या कोर्टात जाऊ शकतात? रिडेव्हलपमेंट इज हायकोर्टाचं म्हणणं आहे, माझं नाही म्हणणं आहे, बॉम्बे हायकोर्टाचं म्हणणं आहे. रिडेव्हलपमेंट इज नॉट द बिझनेस ऑफ द सोसायटी. व्हॉट इज द बिझनेस ऑफ द सोसायटी? टू प्रोव्हाइड कॉमन सर्व्हिसेस, but not the redevelopment. Because it is not the business of the society, section 91 of the MCS Act is not applicable. So jurisdiction bar तिकडे आला. पण 91 सेक्शन काय म्हणतो? If it is touching the business of the society, MCS Act मध्ये section 91 म्हणतो, if it is touching the business of the society, then all the dispute between the member and the society should go to the cooperative court.
इथे असं म्हटलं गेलंय, नो कोऑपरेटिव्ह कोर्ट कॅनॉट हॅव द ज्युडिक्शन बिकॉज इट इज नॉट द बिझनेस ऑफ द सोसायटी. If it is not the business of the society, it's a separate contract. So there all this dispute will go to the city civil court. म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जाणार, मुंबईमध्ये हायकोर्टामध्ये जाणार, इथे डिस्ट्रिक्ट कोर्टात जाणार, पनवेलमध्येच आहे मला वाटतं, नाही CBD बेलापूर. मॅडमनी विचारलं कंझ्युमर कोर्ट. येस, यू कॅन गो टू दी कंझ्युमर कोर्ट बिकॉज इट्स अ ॲडिशनल रेमेडी. नो डाऊट लँड ओनर याच्या एका सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. नो डाऊट इट इज बिटवीन द लँड ओनर अँड द सोसायटी. सॉरी, society is a landowner and the builder is a developer. No doubt it is a commercial transaction, but it is related to the construction, and because it is related to the construction, construction comes under the service, and because it is a service under alternative remedy, one can go to the consumer court also. पण इश्यू असा आहे, कंझ्युमर कोर्टात स्टेट कमिशनमध्ये जाणार का, डिस्ट्रिक्ट कमिशनमध्ये जाणार का, नॅशनल कमिशन? मोस्ट प्रोबेबली इट विल गो टू नॅशनल कमिशन. वाय? Because the value of the transaction is more than 10 crore. Value of the transaction म्हणा किंवा consideration that you are either receiving or giving is more than 10 CR, so it will go to the national commission. Margaret Almeida versus हे असं म्हटलं गेलेलं आहे की dispute in the court, see jurisdiction is whether the cooperative court or a civil court will have a jurisdiction on redevelopment dispute. Supreme Court ने म्हटले it will go in the civil court. Are you with me? So these are the things. सुप्रीम कोर्टाचा काही ऑब्झर्वेशन्स आहे. दुसरं एक ऑब्झर्वेशन आहे, 2009चं सर्क्युलर आहे किंवा तुमचं हे आहे, तिथे म्हटलंय की वेदर रिडेव्हलपमेंट डायरेक्शन्स आर मॅन्डेटरी और डायरेक्टिव्ह. ते बोलतात रिडेव्हलपमेंट डायरेक्शन इट इज अ गाईडलाईन, इट कॅनॉट बी कॉल्ड ॲज अ मॅन्डेटरी. सो दॅट इज ऑल इट इज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मनोजजी. की आपल्यापैकी वकील नसलेल्याने जर हात वर करा, फक्त वकील नाही पण ऐकायला आलेले असे, ठीक आहे. यामध्ये एवढा तर निश्चित आपल्याला माहीत झालं असेल की साहेबांनी जे केलं की रेरा हा रिडेव्हलपमेंटच्या जे आपले हे असतील सदस्यांना ॲप्लिकेबल नाही किंवा रेरामध्ये काही संरक्षण नाही आहे. त्यामुळे हा बऱ्याच जणांना आज आपल्याला माहीत झालेली असेल. म्हणून जे ॲग्रीमेंट करू, जे आपण रिडेव्हलपमेंटला आपल्या प्रॉपर्टी द्यायची असेल किंवा जे काय अडकलं असेल, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्याची पुंजी, आयुष्याचं आपलं ही सगळी प्रॉपर्टी असते आणि ती शेवटच्या घटकेला कोणी दुसऱ्यानेच गिळंकृत करू नये, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आणखी महत्त्वाचा, मी वकील म्हणून म्हणत नाही, तर आपण जे काय असेल तर जो आपला वकील हा स्वतःचा आपला सोसायटीसाठी ठेवा वेगळा. बऱ्याच वेळा सोसायटी काय म्हणते का वकिलासाठी का आपण खर्च करायचा, तो करतो ना, खर्च करू द्या ना. पण वकील जो काय फी घेईल त्यावेळी तुमची 1,00,000 2,00,000 जे काय म्हणतो मी 1.5 लाख जी काय असेल फी त्याची ती द्या. परंतु तुमची करोडो रुपयाची प्रॉपर्टी तो वकील वाचवणार आहे, हे लक्षात ठेवा. जे आपण 5-15 जण आलेले आहात, तुम्ही असाल, तुमचे काही लोक असेल, तर तो तुमची प्रॉपर्टी वापरा. मग त्याआधी भुजबळ वकीलच पाहिजे का असं काही नाही. तुमचा जो वकील असेल तो ठेवा, पण तुमचा स्वतंत्र वकील ठेवा. जो या काही जे आपण याला हे नेमतो म्हणजे आर्किटेक्ट आणि त्याची टीम सर्व PMC म्हणून नेमतो, तर त्यामध्ये तुमचा वकील काउंटर असू द्या. त्यांनी केलेलं योग्य आहे की नाही हे सर्वात महत्त्वाचे. आणि वकिलांचे सुद्धा आपण असो, आपण सर्वज्ञ नसो, मी सुद्धा नाही. आणि साहेब आणखी एक महत्त्वाचं मी एक नोटिंग केलं, आमचे सेक्रेटरी आहेत बाजूला माझ्या, ते 12 वर्ष जवळजवळ आता होतील ते सेक्रेटरी आहेत. खूप सिव्हिलमध्ये खूप एक काय आमचा, तर तो नोटिंग करतो का माहिती आहे का, त्यांची मोठी सोसायटी जुना फ्लॅट आहे, तो रिडेव्हलपमेंटला जाणं बहुतेक क्रॉस करण्यासाठी सगळं लिहून घेतलं आहे. त्यामुळे तुम्ही आमचे जे काय हे असतील सोडून द्या. आमचे सचिवसुद्धा एवढे पिसळले बघा, लिहून घेतलेत पॉईंट, माझ्यापेक्षा जास्त भरलेली त्यांची डायरी. तर तुमचा फायदा वकिलांनी आपले सचिवसुद्धा सचिवांनी पण घेतले, लक्षात ठेवा. हा बाकीच्या त्या बिल्डरच्या आता काय म्हणजे तलवार घेऊनच बहुतेक बसतील ते रिडेव्हलपमेंटला.